नमस्कार. छायाच रेसिपीजमध्ये आज आपण 1 कप तांदळाच्या पिठापासून खूपच कुरकुरीत अशी रेसिपी बनवणार आहोत. यासाठी इथे मी 1 कप तांदळाचं पीठ घेतलं आहे. यामध्ये एक मोठा चमचा साबुदाणा घालायचा आहे. तर हा साबुदाणा मी 1 तास आधी भिजत ठेवला होता. छान फुलला आहे. यानंतर यामध्ये एक मोठा चमचा उडदाची डाळ घालायची आहे. ही सुद्धा मी 1 तास आधी भिजत ठेवली होती. याऐवजी तुम्ही मुगाची डाळ किंवा चण्याची डाळसुद्धा घालू शकता. यानंतर इथे एक मोठा चमचा सफेद तीळ घालायचे आहेत. अर्धा चमचा जिरं घातलं आहे. यानंतर इथे 1 चमचा चिली फ्लेक्स घालते आहे मी. चिली फ्लेक्स नसतील तर तुम्ही हिरवी मिरची बारीक चिरूनसुद्धा घालू शकता. चिली फ्लेक्समुळे रंग छान दिसतो, यासाठी फक्त घालते आहे मी. यानंतर इथे किसलेलं आलं घालायचं आहे. साधारण अर्धा इंच आलं मी किसून घेतलं आहे. यानंतर इथे अगदी बारीक चिरलेला कढीपत्ता घालायचा आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे. यानंतर यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. आता इथे सगळं साहित्य घालून झालं आहे, तर आधी हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घेतलं आहे. आता यामध्ये गरम तेल घालायचं आहे. तर इथे मी 2 मोठे चमचे तेल कडकडीत गरम करून घेतलं आहे. तेल घातल्यानंतर पुन्हा हे व्यवस्थित एकत्र करून घेऊया. गरम आहे तर चमच्याने मिक्स करायचं आहे. यानंतर यामध्ये पाणी घालून मळून घ्यायचं आहे. तर यामध्ये थंड पाणी न घालता गरम पाण्यानेच हे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. हे मी मिक्स करून घेतलं. आता यामध्ये गरजेप्रमाणे पाणी घालून याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. तर यामध्ये गरम पाणी घालून मी हे मळून घेते. तर खूपच मस्त अशी रेसिपी आहे. अगदी कुरकुरीत या पुऱ्या होतात. ही एक साऊथ इंडियन स्नॅकची रेसिपी आहे. याला चक्कालू म्हटलं जातं. हे तुम्ही मुलांना मधल्या वेळेस खाण्यासाठी बनवून ठेवू शकता. अगदी 8 दिवस हे व्यवस्थित राहतात. एअरटाईट कंटेनरमध्ये तुम्ही स्टोअर करून ठेवा. तर सतत मुलांना काही ना काही हवं असतं. तर हे खूपच छान टेस्टी अशी रेसिपी आहे. तर इथे पहा, गोळा मी असा मळून घेतला. यानंतर इथे मी एक प्लास्टिकची बॅग घेतले, कट करून घेतले. तर याला तेलाने असं ग्रीस करून घ्यायचं आहे, पीठ चिटकू नये म्हणून. यानंतर असा एक छोटासा गोळा पिठाचा घेतला आहे मी. तर हा गोळा असा या प्लास्टिकच्या बॅगवर ठेवायचा आहे आणि याला प्रेस करायचं आणि याला असं आता थापून घ्यायचं आहे. इथे मी एक वाटी घेतले, तर वाटीने हे आपण पसरवून घेऊया. असं शक्य तितकं हे पातळ करून घ्यायचं. जेवढं तुम्ही पातळ कराल तेवढं हे मस्त कुरकुरीत होईल. तर हे असं हाताने मी पसरवून घेते आणि तांदळाचं पीठ आहे त्यामुळे बाइंडिंग याला कमी असते. तर हे असं ह्याला जे साईडनी जे कट होतं आहे ते एकसारखं करून घ्यायचं. आणि तुम्ही पाहू शकता अगदी पातळ अशी ही पुरी मी तयार करून घेतले. तुम्ही जर हे जाड ठेवलं तर मग हे चिवट होऊ शकतं, कुरकुरीत होणार नाही. तर पहा किती मस्त दिसतं. यामध्ये जे आपण जिरं घातलं आहे किंवा डाळ साबुदाणा घातला आहे त्यामुळे दिसायला अगदी मस्त दिसतं. आणि यामध्ये पहा चिली फ्लेक्समुळे सुद्धा खूप छान दिसतं आहे. तर इथे मी असं करून घेतलेत पहा. जास्त एकत्र करून ठेवू नका, कारण तांदळाचं पीठ आहे तर हे टाकताना तुटू शकतं. तर तुम्ही एक एक बनवून हे फ्राय करा. तर इथे मी करून घेतलेत. आता आपण हे फ्राय करूया. तर इथे मी तेल पहा छान कडकडीत गरम करून घेतलं आहे. तेल आधी मस्त गरम करून घ्यायचं आणि नंतरच हे तेलात सोडायचं. तेल व्यवस्थित गरम नसेल तर मग हे जास्त तेल ओढून घेईल आणि अगदी तेलकट होईल. तेलात सोडल्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम करायची आणि हे मीडियम फ्लेमवरती मस्त कुरकुरीत करून घ्यायचे. तर घातल्यानंतर आधी एका बाजूने मी हे फ्राय करून घेते.
आता दुसऱ्या बाजूने सुद्धा याला फ्राय करून घेऊया। याला फ्राय करण्यासाठी सुद्धा जास्त वेळ लागत नाही, कारण खूप पातळ आपण करून घेतलं आहे, त्यामुळे अगदी झटपट हे फ्राय होतं। तर इथे पहा दोन्ही बाजूनी मस्त हे कुरकुरीत करून घेतलं आहे। काढून घेऊया याला आता। तर इथे मी याच्यातलं तेल निथळून घेतलं आहे आणि काढून घेतलं आहे। तर इथे मी हे थोड्याशा मोठ्या आकाराचे बनवले। तुम्ही अगदी छोट्या आकारामध्ये, जसे आपले पाणीपुरीच्या पुऱ्या असतात तशा छोट्या आकारामध्ये सुद्धा हे बनवू शकता। तर असेच हे आपण सगळे बनवून घेऊया। तर इथे पहा या सगळ्या पुऱ्या मी अशा फ्राय करून घेतल्यात, अगदी मस्त कुरकुरीत झाल्यात। दिसायला तर ह्या पहा अगदी मस्त आहेत। तर तुम्ही मधल्या वेळेस खाण्यासाठी मुलांसाठी हे बनवून ठेवू शकता। तर मुलांना सतत काहीतरी चिप्स वगैरे हवं असतं, तर हे तुम्ही बनवून मुलांसाठी ठेवू शकता। अगदी हेल्दी अशी रेसिपी आहे। तुम्ही पाहू शकता अगदी मस्त कुरकुरीत हे होतात। तर हे तुम्ही नक्की करून पहा। मुलांना, मोठ्यांना, सगळ्यांनाच हे खूपच आवडतील। चवीला तर हे अगदी अप्रतिम आहे। तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा। रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।